दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी आपण नॅशनल लोक अदालत चे आयोजन केलेलं आहे। डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्यामार्फत नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी न्यू दिल्ली, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या गायडन्स आणि निर्देशानुसार आपण महालोक अदालतचं आयोजन 13 डिसेंबर रोजी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडेबल नेचरच्या म्हणजे तडजोड पात्र जे गुन्हे आहेत ते सर्व प्रकारच्या केसेस आपण प्री मधील म्हणजे ज्याचं लिटिगेशन अजून कोर्टात पेंडिंग नाहीये अशा केसेस तसेच ज्या पेंडिंग केसेस आहेत या सुद्धा आपण या लोक अदालतमध्ये घेणार आहोत। स्पेसिफिकली सांगायचं असेल तर लँड रेफरन्सच्या केसेस असतात, त्याच्यानंतर कंपेन्सेशन MSCTच्या केसेस असतात, त्याच्यानंतर ट्रॅफिक चलनच्या केसेस आहेत, त्याच्यानंतर ज्या आपण फॅमिली डिस्प्यूट्स आहेत, तर इलेक्ट्रिसिटी बिल संबंधितले जे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यानुसार जे गुन्हे दाखल झालेले असतात त्या केसेस आहेत, कन्झ्युमर कोर्टातले आहेत, डिव्हिजनल कमिशनर वगैरे यांच्याकडे पेंडिंग असणारे खटले आहेत, त्याचनुसार जे इतर असे कंपाऊंडेबल नेचरच्या केसेस आहेत, लेबर इंडस्ट्रियल डिस्प्यूट मधल्या केसेस आहेत, तर अशा सर्व प्रकारचे तडजोड पात्र गुन्हे, त्याच्यानंतर IPC मधले तडजोड पात्र गुन्हे, 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या केसेस, कमर्शियल डिस्प्यूट केसेस, तर असे सर्व प्रकारचे खटले आपल्याला हे लोक अदालतमध्ये ठेवता येणार आहेत। लोक अदालतमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की लोकांना त्यांच्या वेळेची बचत होते, पैशांची बचत होते, त्वरित निर्णय त्याच दिवशी मिळतो आणि मेंटल हॅरॅसमेंट त्यांची वाचते, त्यांचा वकील किंवा इतर सर्व तत्सम गोष्टींवरती होणारा खर्च वाचतो आणि त्वरित निकाल मिळाल्यामुळे आणि त्याच्यावरती अपील नसल्यामुळे तर त्यांना जे अपील करण्यासाठीची जी काही परिश्रम घ्यावे लागतात आणि जो वेळ वाया जातो तर तो सुद्धा वाचणार आहे आणि समझोत्याने निकाल झालेला असल्यामुळे तर दोन्ही पार्टीजची विन विन पोझिशन असणार आहे, एक जिंकला आणि एक हरला असं राहणार नाही। त्याच्यामुळे तडजोडीने जास्तीत जास्त निकाली केसेस काढण्यासाठी आणि सामंजस्य त्याच्या प्रमाणे सौदार्याचं वातावरण निर्माण करून एक शांततापूर्ण सोसायटी निर्माण करण्यासाठी मी सर्व नागरिकांना अपील करते की त्यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी जी लोक अदालत होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त केसेस ठेवून त्याचा लाभ घ्यावा। त्याच्यासाठी आपल्याला आपल्या कोर्टात जर पेंडिंग केस असेल तर कोर्टाकडे आपण अर्ज करू शकता किंवा आपण डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीकडे सुद्धा अर्ज करू शकता आणि मग आपली केस लोक अदालतमध्ये ठेवून त्याच्यावरती निर्णय घेता येऊ शकतो। Thank you. Thanks a lot. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेना गेल्या काही दिवसापासून CIT गर्ल्स हॉस्टेल मधल्या अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या। आमचे इतर विभागाध्यक्ष केतनजी डोंगरे यांच्या संपर्कात इथल्या विद्यार्थिनी आल्या, त्यानंतर आम्ही 3 महिन्यापासून या सगळ्याचा नीट अभ्यास केला। आम्हाला या ठिकाणी जाणवलं गेल्या 3 महिन्यापासून सतत या कॉलेजच्या मेस मध्ये त्यांच्या जेवणामध्ये आळ्या, माशे, झुरळ, कीटक, केस, स्टेपलरच्या पिना अशा पद्धतीच्या गोष्टी सापडतात। विद्यार्थिनींनी सतत तक्रारी केल्या या बाबतीत मेस व्यवस्थापकाकडे, पण त्यांना कुठलाही भाव या लोकांनी दिला नाही। यांच्या ठिकाणी 24/7 वायफाय, 24/7 पाणी, 24/7 वीज देतो असं कबूल करून ऍडमिशन घेतलं। ऍडमिशन कंपल्सरी आहे, परंतु इथं पाणी फक्त 4 ते 6 तास येतं। विद्यार्थी 3-3 दिवस आंघोळ करत नाहीत, गिझरला पाणी येत नाहीये, त्यांना मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना त्रास होतो। या तक्रारी त्यांनी आमच्या पुढे मांडल्या। एवढे मोठे इथे मेरिट वाले स्टुडंट असतात, चांगलं प्रतिदिवस कॉलेज आहे, इथे वायफाय नाहीये। हे प्रोजेक्ट आणि इतर बाकी अभियांत्रिकी आम्ही पूर्ण कशा करणार? त्यांच्या गुणवत्तेला याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि या सगळ्यावरती जाऊन विद्यार्थ्यांनी तक्रार करून पण 3 महिने या चीफ रेक्टर नावाचा जी काय आता हा व्यक्ती आलता ना, हा आज उगवला आहे। या कॉलेजच्या लोकांना हा कोणी माहित नव्हतं। इथे पार्ट टाइम मध्ये HOD घेऊन बसायचे वॉर्डन म्हणून, रेक्टर म्हणून। इथे एक परमनंट रेक्टरची नियुक्ती या लोकांनी आजपर्यंत केली नव्हती। या सगळ्याची जबाबदारी या चीफ रेक्टरची आहे, त्याला पहिले आकललं पाहिजे ही आमची मागणी आहे। हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतोय, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळतोय, त्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत।
आणि आम्ही आज या ठिकाणी यांना अल्टिमेटम दिलेलं आहे, जर या सगळ्या सुविधा, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, सिव्हिलची कामं आहेत, बुरशी लागलेली आहे, अस्वच्छता आहे प्रचंड, जिना पॅसेज लिफ्ट याच्यामध्ये कॉमन ठिकाणी लाईट नाहीये, या अशा अवस्थेमध्ये या देशाचा एक अभियंता एका रेप्युटेड कॉलेजमध्ये कसा तयार होणार, कसा या देशाला पुढे आपलं घेऊन जाणार आहे, आणि या भविष्याची कोण खेळतं तर हे CUP कॉलेज. आणि या आज आम्ही केलेल्या तडाख्यानंतर आज यांना जाग आली. आज आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय 72 तासाच्या आत ज्या ज्या हॉस्टेलमधल्या आज सुविधा आहेत त्या सगळ्या तुम्ही सोडवल्या पाहिजे, नाहीतर यातले डीन असतील, HOD असतील, रेक्टर असतील, या सगळ्यांना आज सुविधा कमी काय होते याची काळजी मनविषय घेईल. आज त्यांच्या जेवणात सापडतील, पाणी त्यांचं कट होईल, वायफाय त्यांचं बंद होईल, जेवण त्यांचं खराब होईल, लाईट त्यांची कापू, त्यांना आम्ही जगणं त्यांचं एका कॉलेजमधून पूर्ण मुश्किल करू. आज 72 तासाचा अल्टिमेटम आम्ही देतोय. आम्हाला आज इथे आल्यानंतर हे जागे झाले. हा नंदीबैल जो आता आलता नाही रेक्टर, त्याची सगळ्यात पहिली बदली झाली पाहिजे, त्याची सगळ्यात पहिले त्याला निलंबित केलं पाहिजे, ही आमची मागणी. काल त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिक वरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे. ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे. त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई EOW कडून होणार आहे. तपास ते पण EOW कडे हे जे 3 आरोपी FIR मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत.